स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममाण असाल. मी स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल याच्यावर मला एक कमेंट आला होता. आज आठवला म्हणून सांगते की किती कुचित लोक या जगामध्ये असतात की स्वामींच्या सेवेमध्ये रममाण राहायला आम्हाला काही मुलं बाळ नाही आहेत का, आम्ही मुलं बाळांमध्ये रममाण असतो. अरे मुलं बाळ प्रत्येकाला आहेत, मलाही आहेत. अचानकच मला असतो कमेंट आठवला की स्वामींच्या सेवेत रममाण असायला मुलं बाळ सोडून दिली पाहिजेत. असं बिलकुलही नाहीये. आपल्याला समर्थांनी महाराजांनी हेच सांगितले, आधी प्रपंच आणि मग अध्यात्म. त्यामुळं माझ्या बोलण्याचा उद्देश असा नसतो की रममाण असाल म्हणजे 24 तास तुम्ही महाराजांपुढे बसलेला असाल. माझा उद्देश हा असतो की रममाण सेवेमध्ये माणसांनी रममाण राहावं. कुठलेही निगेटिव्ह विचार डोक्यात येत असतील तेव्हा तेव्हा महाराजांच्या पुढे बसावं आणि त्यांना आपलं जे काही दुःख आहे ना ते सांगावं. त्यांच्यापाशी दुःख सांगितले की मन हलके होते आणि खात्री असते की हे कोणाला सांगणार नाहीत. बरोबर आहे का नाही माझं सांगा? हेच जर तुम्ही एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगाल तर त्याचं थोडंसं वाढून पुढं जातं. पण महाराज काय करतात तर महाराज आपले अश्रू पुसण्याचं काम करतात, आपलं मन हलकं करतात आणि कोणाजवळही चाहडी करत नाहीत. म्हणून महाराजांच्या सेवेमध्ये रममाण असाल असा माझ्या बोलण्याचा अर्थ आहे. आणि श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन मी व्हिडिओची सुरुवात करते. म्हणून देखील एखादा चुकीचा कमेंट येतो की स्वामींच्या नावाखाली. बिलकुलही नाही. स्वामींच्या नावाखाली करण्याची बिशाद या जगात कुणाची नाहीये. मी मला जे अनुभव आहेत किंवा माझं जे शिक्षण आहे त्यावर तुम्हाला उपाय आणि रेमेडी देत असते. आणि ते कधीच मी असं म्हटलेलं नाहीये की ते स्वामींनी दिलेले उपाय आहेत. महाराजांची भक्त आहे म्हणून त्यांचं नाव घेते आणि व्हिडिओची सुरुवात करते. महाराजांच्या नावाखाली कोणताही व्यवसाय सुद्धा मी करत नाही. आता मला सांगा, श्रीयंत्र, कुबेर यंत्र किंवा कोणत्याही वस्तू दुकानातून विकत घेतलेल्या चालतात, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इथून विकत घेतलेल्या चालतात. फक्त एखाद्या युट्यूबरनं जर त्या विकल्या तर त्याला व्यवसाय मांडलाय असं नाव दिलं जातं. मग आपण जेव्हा दुकानातून घेतो तेव्हा त्यांनी पण तो व्यवसायच मांडलेला असतो. फक्त आम्ही तुम्हाला ते ऑनलाईन देतो आणि आपल्याला तिथं पैसे देऊन किंवा ऑनलाईन गुगल पेमेंट करून घ्यावं लागतं. मग जर मी तर अशी आहे की मला जर एखाद्या युट्यूबरकडची कोणतीही वस्तू आवडली ना, मी तिथून नक्की घेते, कारण आपल्याकडून कुणाला तरी 4 पैसे हेल्प होते. ॲमेझॉन या कंपनीला कशाची कमतरता आहे का मला सांगा? फ्लिपकार्ट या कंपनीला कशाची कमतरता आहे का? कशाचीही नाही. पण तुमच्या माझ्यासारखे जे सामान्य लोक आहेत ते जर यूट्यूबवर येऊन काही दाखवत आहेत, विकत आहेत, तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांच्याकडून वस्तू घेऊन त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि चांगल्या चोख वस्तू, उगाचच पैशाच्या मागं लागलेल्या लोकांकडनं घ्या असं मीही म्हणत नाही. पण चांगल्या व्यवस्थित तुम्हाला योग्य दरात जिथे वस्तू वाटत असतील, आवडत असतील, भले ते ब्युटी प्रोडक्ट असो, आध्यात्मिक असो, तिथून घ्यायला काहीच हरकत नाहीये. मग त्या लोकांना तुम्ही असं म्हणता का दुकानात जाऊन कशाला धंदा मांडलाय किंवा कशाला व्यवसाय मांडलाय? तसंच आमचं आहे की आम्ही जे तुम्हाला युट्यूबर, किंवा मी माझ्याबद्दल बोलते, युट्यूबर पण जाऊ दे, मी जे तुम्हाला दाखवते ते मला हातभार हवा आहे संसाराला. स्पष्ट सांगते, यामध्ये काही खोटं बोलण्यासारखं नाहीये. मला त्याच्यात 4 पैसे मिळावेत आणि तुमच्यापर्यंत पण वस्तू पोहोचाव्यात ही माझी भावना असते आणि म्हणून मी वस्तू तुमच्यापर्यंत त्या पोहोचवते. या टॉपिकवर बरेच दिवस बोलायचं होतं पण राहून गेलं होतं म्हणून बोलते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कुबेर पोटली, कुबेर धनलक्ष्मी पोटली, ज्यांना माझ्याकडची हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. 1051 रुपये याची किंमत आहे आणि पिरॅमिड सुद्धा आहे. खूप छान आहे, ते संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. दोन्ही एकदम मागवलेत तरी चालेल. आणि श्री लक्ष्मी पिरॅमिडचं चित्र लावते मी, ते तुम्ही मागवायचं असेल तरी तुम्हाला मागवा. आणि कुबेर पोटली असा दोन्हीचा सेट मागवा. खूप चांगला आहे, रिझल्ट खूप चांगले आहेत. मात्र आता बऱ्याच जण म्हणतात की दरवर्षी ताई तुम्ही घरी पोटली बनवायला सांगता आणि आम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो. तर यावर्षी पण मी तुम्हाला पोटली नाही, एक ॲस्ट्रोलॉजर आहेत ज्यांनी ऑनलाईन ती एक रेमेडी सांगितलेली आहे. पोटली टाईपच आहे, थोडासा वेगळा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना पोटली हवी त्यांनी अवश्य घ्या. मी स्वतःच्या लक्ष्मीपूजनमध्ये ही पोटली आणि मी आत्ता जी रेमेडी सांगणार आहे म्हणजे ती पोटलीच आहे, एक प्रकारची थोडी वेगळी आहे, ते दोन्हीही ठेवणार आहे.
आणि ते दोन्ही उपाय मी स्वतः करणार आहे, तर तुम्हालाही करायला मिळावेत अशी माझी अपेक्षा आहे. काय काय पाहिजे आहे त्यासाठी ते लक्षात घ्या. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत काळ्या हळदीचे 6 तुकडे. आता काळी हळद कुठे मिळेल, तर मी स्वतः ॲमेझॉनवरनं मागवलेली आहे. क्वांटिटी 2 मध्ये मागवली आहे, कारण त्याच्यामध्ये 4च तुकडे दिसले मला, आपल्याला हवेत 6. ॲमेझॉनवरून काळी हळद मागवा, आजच मागवा, म्हणजे लगेच तुम्हाला त्या वस्तू मिळतील. बाकी कुठंही काळी हळद मिळणार नाही. मिळाली तर आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळू शकते. काळी हळद म्हणजे काळं हळकुंड, हळद म्हणजे हळद पावडर नाही, काळं हळकुंड तुम्हाला या ठिकाणी 6 लागणार आहेत. काळ्या तुटलं तरी काळं दिसलं पाहिजे, चुकीचं म्हणजे रंगवलेले हळकुंड सुद्धा आजकाल विकतात बाजारामध्ये. इतकं चुकीच्या गोष्टी चालू आहेत की रंग देऊन, काळे रंग देऊन, धरा हे काळी हळद ही ओळखली जाते, त्याला बारीक बारीक मुळी असतात. अशी ओरिजिनल काळी हळद मी स्वतः ॲमेझॉनवरनं मागवलेली आहे. तर ॲमेझॉनवरून काळी हळद मागवा किंवा आयुर्वेदिक दुकानातून त्यांच्याकडून खात्री करून ती घेऊन या. त्याचे फक्त 6 पीस आपल्याला लागणार आहेत, म्हणजे 6 तुकडे, अख्खे 6 हळकुंड, तुकडे नव्हे, अख्खे 6 हळकुंड आपल्याला लागणार आहेत. काळे हळकुंड, पहिली गोष्ट आहे काळे हळकुंड, शेजारी चित्र लावते. दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती 6 काळ्या कवड्या, काळ्या म्हणजे तपकिरी ठिपक्याच्या मोठ्या आकाराच्या 6 काळ्या कवड्या. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 6 गोमती चक्र. गोमती चक्र पण सगळ्यांना माहिती असतील, शेजारी चित्र लावते. 6 गोमती चक्र आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 6 कमळ गट्ट्याच्या बिया. काय लागणार आहे? 6 कमळ गट्ट्याच्या बिया. आणि शेवटचं साहित्य लागणार आहे आपल्याला, बघा पुन्हा एकदा सांगते, 6 काळी हळद, म्हणजे काळी हळद नाही, 6 काळे हळकुंड, 6 गोमती चक्र, 6 कमळ गट्ट्याच्या बिया. त्याचप्रमाणे धने जे असतात ते साधारण 10 रुपयाचे, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. गोमती चक्र 6, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. कमळगट्ट्याचे मणी तुम्हाला सांगितले, हे साहित्य लागणार आहे. एक मोठा, खूप मोठा मातीची पंती, म्हणजे मातीचा दिवा, एवढा मोठा मिळतो तो मातीचा दिवा, आणि त्याच्यामध्ये लांब वात आपल्याला लावायची आहे आणि याच्यामध्ये तूप भरायचं आहे. गाईच्या तुपाचा 1 डबा आणा. सगळं साहित्य आत्ताच आणून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नंतर गडबड व्हायला नको. ज्यांना पोटली हवी आहे, अजूनही सांगते, त्यांनी पोटली पण मागवा आणि हा पण उपाय करा. अत्यंत जबरदस्त फायदा तुम्हाला होणार आहे. याची मूल्य मी सांगितली आहे 1051, आणि हा जो सांगते याचा पण खर्च लगभग तेवढाच तुम्हाला होणार आहे. आता लक्ष्मीपूजन तुमचं मांडून झालेलं आहे, दिवा उदबत्ती सगळं झालेलं आहे. लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्याच्या आधी तो जो दिवा आहे, ताटात एका अक्षता ठेवायच्या, त्यानंतर त्या अक्षतांना हळदी कुंकू लावायचं आणि त्या ताटात तो दिवा, त्यामध्ये गच्च भरून तूप आणि त्यामध्ये लांब छान अशी वात लावायची आणि दिवा लावून घ्यायचा, प्रज्वलित करून घ्यायचा. आता हे जे सगळं सामान सांगितलंय ते नवीन स्टीलच्या किंवा नवीन पितळेच्या डब्यामध्ये ठेवून त्याचं झाकण उघडं ठेवायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या समोर. आणि दिवा म्हणजे तो दिवा लावलेला नाही, आपला छोटा दिवा किंवा उदबत्ती ओवाळून त्या डब्यामध्ये ओवाळून तुम्हाला प्रार्थना करायची आहे, हे माता लक्ष्मी, तू दाही बाजूने माझ्या घरामध्ये प्रवेश करत आहेस, दाही बाजूने तू माझा म्हणजे प्रगती करत आहेस, दाही दिशांनी येऊन तू माझ्या घरामध्ये अस्तित्व करत आहेस आणि तुझी कृपा माझ्यावर अशीच राहू दे. एवढी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मीपूजन आपलं ज्या काही पद्धतीने तुम्ही करता ते लक्ष्मीपूजन पार पाडायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 माळ ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा कमलात्मक मंत्राचा 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. आता जप करून झाला, सगळं झालं, ताई त्या दिव्याचं काय करायचं हा प्रश्न मला येणार. दिवा जोपर्यंत चालतोय 10 तास, 12 तास, 14 तास, अत्यंत ऊर्जावान दिवा तो तयार होणार आहे. त्या दिव्याला पण हात लावून आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी, तू दाही दिशेने माझ्या घरी येत आहेस आणि तुझे खूप खूप उपकार आहेत माझ्या घरी, तू स्थिर स्थावर राहा, माझी प्रगती होऊ दे, असं त्या दिव्याला हात लावूनही म्हणायचं आहे. आणि जेव्हा तो दिवा आपोआप शांत होईल, भले त्यात तेल शिल्लक राहू दे, काही होऊ दे, जेव्हा तो दिवा आपोआप शांत होईल तेव्हा, म्हणजे दुसरा दिवस सकाळचा उजाडणारच आहे, त्यातली जी वात आहे ती त्या डब्यात घालायची आहे आणि डब्याचं झाकण लावायचं आहे.
तोपर्यंत डब्याचं झाकण लावायचं नाहीये. ती वात त्याच्यामध्ये घातली की डब्याचं झाकण लावायचं आहे आणि हा डबा देवघरात ठेवायचा आहे. देवघरात डबा ठेवल्यावर रोज पूजा करताना तो डबा उघडून त्याला उदबत्ती ओवाळायची आणि रोज तीच प्रार्थना करायची. 43 दिवसांमध्ये तुम्हाला या दोन्ही उपायांचे म्हणजे ही पोटली प्लस ते किंवा हे नाही घेतलं, ज्यांची परिस्थिती नाही आहे त्यांनी एकच उपाय केला तरी चालेल. माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी मी असं बिलकुल म्हणणार नाही की कसंही करून तुम्ही पोटली घ्या. ज्यांना परिस्थिती आहे, ज्यांना 1051 रुपये गुंतवायला जमत आहेत त्यांनी आवर्जूनच घ्या, कारण मी ही सिद्ध करून तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी हा उपाय करा. तो डबा पुढच्या लक्ष्मीपूजनपर्यंत तुम्हाला तिथंच ठेवायचा आहे. पुढच्या वर्षी आपल्याला त्यातलं साहित्य फक्त विसर्जन करून बदलायचं आहे. स्टीलचा किंवा पितळेचा डबा नवीन असावा, उभा असावा, घट्ट झाकण लागणारा असावा, झाकण फटकन निघणारं वगैरे नसावं. ॲस्ट्रोलॉजरने सांगितलेला उपाय आहे आणि खूप चांगला उपाय आहे, खूप सुंदर उपाय आहे. मी लगेच ते साहित्य सगळं मागवलेलं आहे आणि तुम्हीही मागवा. मी सगळंच म्हणजे मी तर सांगते, मी डब्यासहित सगळं ॲमेझॉनवरनं मागवलं आहे आणि माझ्याकडे एक्स्ट्राची कमळगट्ट्याची माळ आहे, त्यातले 6 मणी मी काढून घेणार आहे. बाकी टोटल साहित्य मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे, त्यामुळं तुम्हालाही मिळेल. वरती सर्च करायचं काली हल्दी, त्याच्यात ऑप्शन येतील. त्यातली साधारण 300-400 रुपयापर्यंतची हळद क्वांटिटी 2 मध्ये तुम्हाला घ्यायची आहे. मग ऑप्शन येईल काली, म्हणजे मग काली कवडी सर्च करा. एवढ्या मोठ्या मोठ्या कवड्या दिसतात, त्यातल्या कवड्या मोजा, कारण आपल्याला 6 पाहिजेत, 6च्या आकड्यात पाहिजेत. त्यामुळे डबल साहित्य मागवलं तरी चालेल, एक्स्ट्रा होऊ दे पण कमी पडता कामा नये. ही आहे यावर्षीची दिवाळी पोटली किंवा दिवाळी रेमेडी. खूप मोठी रेमेडी जी 1001% नाही, 1,00,000% काम करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.